नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अवघ्या 4 वर्षांचा असताना वडिलांचं छत्र त्याच्यावरचं हरपलं, मात्र आईने हिंमत न हारता मूल मजुरी आणि टेलरिंगचा व्यवसाय करत मुलांचं शिक्षण पूर्ण केलं। मुलाने देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नामध्ये वयाच्या 26व्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली। ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सोनलिगाच्या सुपुत्राची। आनंद वैजनाथ देशमुख असं त्याचं नाव। नुकत्याच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये राज्यामध्ये 17व्या क्रमांकानं आनंद देशमुख यानं यश मिळवलंय। आनंदाचे वडील वैजनाथ यांचं 2003 साली एका अल्पशः आजाराने निधन झालं, परंतु हे दुःख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीमध्ये आनंदाची आई कविता यांनी मजुरी आणि टेलरिंग व्यवसाय सुरू केला आणि मुलाचं शिक्षण केलं। मुलगा आनंद याचे 1ली ते 4थी पर्यंतचं जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे शिक्षण पूर्ण झालं। पुढे 5वी ते पदवी पर्यंतचं शिक्षण MV कॉलेज उमदी येथून 2019 पर्यंत त्याने घेतलं। असं असताना लहानपणापासूनच आनंदाला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले। हॉटेल, दवाखाने, गिरणी मिळेल ते काम करत त्याने शिक्षण पूर्ण केलं। त्याचा हा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा प्रेरणादायक आहे। परिस्थितीचे चटके सहन करत शाळेसाठी लागणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी आनंद शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या ठिकाणी काम करायचा। काम करता करता पदवीचं शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतरही परिस्थितीनं पाठ सोडली नाही। आनंदाने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला। मिळेल ते काम करतच त्यानं सन 2022 मध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि हे शिक्षण सुरू असतानाच न्यायाधीश परीक्षेची त्यानं तयारी केली आणि आज तो न्यायाधीश झालेला आहे। त्याची आई तिथेच गावामध्ये अंगणवाडी सेविका आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एका अंगणवाडी सेविकेच्या मुलांनी न्यायाधीश पदाला गवसणी घातलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।